नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. लोडिंगचं फायनल झालं. याच मिलमधून भरायची आपण रात्री जिथं येऊन थांबलो होतो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 8:45 वाजलेत मित्रांनो. उठलोय आता. मागं आतमध्ये गाडी घेतली गोडाऊनच्या मागच्या साईडला. उठलो होतो, फ्रेश होण्यासाठी निघालो होतो. तेवढ्यात वॉचमन म्हटलं पहिले गाडी आत घ्या. आता गाडी ओपन वगैरे करतो, ताडपत्री वगैरे सगळे बाजूला घेतो, साईडने वगैरे वरती करतो, म्हणजे टेन्शन नाही. म्हणजे आपण आंघोळ वगैरे करायला मोकळं. पहिलं आंघोळ करून घेऊयात, कारण की ऊन वाढलं की मग परत कंटाळा येतो. तिथं जिथं आंघोळीची जागा आहे तिथं सगळं ऊन येतं. आता बघू कुंदन शेट काय म्हणतात. कुंदन शेट तर म्हणते थोड्या वेळाने करू, जरा गाडी लावलं. पण मी पहिलेच करून घेणार. आता जाऊयात पहिल्या गाडी सगळी हे करूया, ओपन करूयात, त्याच्यानंतर आंघोळीला जाऊयात. म्हणजे कपडे जरी घाण झाले तरी काय नाही. आणि मागच्या साईडला जे घर दिसतंय तिथंच लेबर लोक राहतात. काय काय बंगाली मुलं आहेत थोडेफार, आणि थोडेफार लोकल लोक. जे बंगाली पोरं ते इथं मागच्या साईडलाच राहिलं आहे. आता येतील 9, 9:15 किंवा 9:30पर्यंत गाड्या चालू करतात लगेच. लवकर होईल. 3रा नंबर आहे आपल्यानंतर. एक पण गाडी नाही, त्यामुळं लवकरात लवकर व्हायला पाहिजे याचा अंदाज आहे. तर जाऊयात मित्रांनो, पहिले गाडी वगैरे व्यवस्थित सगळं ओपन करून ठेवूयात. सकाळचे 11 वाजलेत मित्रांनो. आपली गाडी लावली पॉईंटला खाली करायला. आता कधी चालू करतात काय माहिती, कारण की लवकर चालू करायला पाहिजे. गाड्या नसला की जरा टाईमपास करतात, त्याच्यामुळं वेळ होतो. जर आता चालू केली तर जेवायच्या टायमिंगच्या अगोदर खाली होऊ शकते. इथे एक गाडी लावली होती ती खाली झाली. आता आपलीच गाडीचा टायमिंग आहे. बघूयात किती वेळ लागतो आणि काय होतं ते. इथं गाडी लावली पण अजून खाली करायला नाही घेतली. समोर गाड्या खाली झाल्यात, ते लावलेल्यात. बघूयात आता कधी खाली करायला लावतात वगैरे ते. सगळ्या बादल्याच आहेत जास्त करून. आपल्या बादल्या असल्या की पटकन खाली होते, जास्त वेळ नाही लागत. ह्या हवा लागण्यासाठी त्यांना वरती करायला लागतं साईडनी, नाही तर गाडी खोलायला सांगतात. हे 2 अण्णा लोकांच्या गाड्या खाली झाल्यात, पोचसाठी थांबलेत. तर बघूयात मित्रांनो आता कधी गाडी खाली करायला लावतात आणि किती वेळ लावतात ते. मित्रांनो, दुपारचे 1:15 वाजलेत. जेवणासाठी आलो आहे आम्ही आता हॉटेलमध्ये. गाडी खाली झाली 1 वाजता बरोबर. गाडी खाली झाली, पोच वगैरे सगळं भेटले. आता जेवणासाठी आलो, कारण की नाश्ता नव्हता केला. नेहमी आम्ही नाश्ता जिथं करतो ती गाडी बंद होती आज नाश्त्याची, त्याच्यामुळं डायरेक्ट जेवायला आलो. झोपलो होतो मी इथं. परत शेटने उठवलं गाडी खाली झाल्यानंतर. गाडी वगैरे पॅक करून व्यवस्थित पोच वगैरे घेऊन बाजूलाच तिथं हॉटेल आहे. गेटच्या बाहेर निघालं की 100 मीटरवर लगेच तिथं जेवणासाठी थांबलो, कारण की भूक खूप लागली होतं. जेवण करून जाऊयात आता चिकमंगळूरला. चिकमंगळूरला पण गाड्या नाहीत. त्यांनी सांगितलं आहे आपल्याला की बेलूरला आल्यानंतर फोन करा. बघूयात नंतर काय आता होतं आणि काय नाही. पप्पू गेला असेल, कारण की पप्पूची गाडी आपल्या अगोदर खाली करायला लावली होती. त्याला रनिंग पण कमी आहे, तो बहुतेक आपल्या अगोदर जाईल. तर जाऊयात मित्रांनो, जेवूयात पहिले, कारण की भूक लागली आहे भरपूर. जेवण करून निघूयात मित्रांनो. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. इथं गेंडा हल्लीत आलो आहे आता. म्हणजे रात्रीच इथे येऊन थांबलो. ट्रान्सपोर्टवाल्याला फोन केला होता आम्ही,
तर त्यांनी सांगितलं बेलरूरला थांबा, उद्या सकाळी होईल. मग त्याला विचारलं डायरेक्ट गेंडा हल्लेला जाऊन थांबू का? तर त्यांनी सांगितलं थांबा म्हणून. तर आलो इथं शक्ती मिलमध्ये येऊन थांबलो, कारण की इथं बाथरूम वगैरेची सगळीच सोय आहे, म्हणून इथंच येऊन थांबलो. आत्ता सकाळी पण त्यांचा फोन आला होता ट्रान्सपोर्टवाल्याचा, की थोड्या वेळात तुला सांगतो कुठल्या मिलला नक्की भरायला जायचं. पप्पूसाठी पण लोडिंग आहे, पप्पूसाठी पण विचारलं तर दुसरा गाडी किती रे म्हणून. पप्पूला पण फोन करून सांगितलं लवकर ऑफिसला जा आणि चिठ्ठी घे. बहुतेक तो पण इथंच येईल भरायला. काय करतात आता नक्की काय सांगता नाही येणार, नाही तर त्याला तिथूनच गावातून वगैरे असेल. तर बघूत मित्रांनो काय होतं. आता येईलच ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन, येतोच आहे ट्रान्सपोर्टवाल्याचाच फोन आला, बोलून घेतो एकदा. मित्रांनो, ट्रान्सपोर्टवाल्याशी बोलणं झालं, लोडिंगचं फायनल झालं. ह्याच मिलमधून भरायची, आपण रात्री जिथं येऊन थांबलो होतो तिथूनच भरायचं. पुण्याचंच माल आहे. पप्पूचं पण फायनल झालं आहे, पण पप्पूला मनसरचा लोडिंग आहे. कारण की दुसरं नाही म्हटलं आता सध्या तरी गाडी, म्हणजे लोडिंग. आणि त्याच्या मागं अजून एक गाडी आहे, त्याच्यामुळं त्याला भर म्हटलो. थोडं मनसर लांब पडतं परत यायला वगैरे. तर आता ठीक आहे म्हटलो, तर तो पण भरायला. तो पण त्याला गावातूनच लोडिंग आहे, आमच्या इथे गेंडाळ्यातून. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.